नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मिनकी तालुका बिलोजी जिल्हा नांदेड इथं राजेंद्र लक्ष्मण पैलवार वय वर्ष 43 आणि ओमकार त्यांचा मुलगा आहे ओमकार राजेंद्र पैलवार वय वर्ष 16 ह्या दोघांनी आत्महत्या केलेली आहे। सुरुवातीला हा जो ओमकार पैलवार आहे यांनी घरी 10वीला असताना घरी आल्यानंतर आपल्या संक्रांतीच्या सुट्टीत वडिलांकडे कपडे आणि शालेय साहित्याची मागणी केली, परंतु आपण सगळे शेतकरी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपण हे वाक्य कायम लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की पैसे आल्यावर घेऊ, नंतर घेऊ। तसंच ह्या ओमकारच्या वडिलांनी याला सांगितलं की आपल्याकडे पैसे आल्यावर आपण घेऊ, पैसे आल्यावर घेऊ। हा शब्द शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना चांगला माहिती आहे की शेतकऱ्याकडे कधीही पैसे येत नाही आणि जरी पैसे आले तरी ते पैसे नवी पिकं उभे करण्यासाठी वापरले जातात। शेतकऱ्यांच्या हातात शेतकऱ्यांना डेव्हलप करण्यासाठी, त्यांच्या घरात वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी किंवा इतर विकास करण्यासाठी, शिक्षण वगैरे घेण्यासाठी कधीही पैसे उरत नाही। अशी एकूण परिस्थिती शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेली आहे। तर नाममात्र गोष्टीसाठी, क्षुल्लक गोष्टीसाठी शालेय साहित्य फक्त घ्यायला पैसे नसल्यामुळे या ओंकारने आत्महत्या केली आणि त्याची ही भयान अवस्था बघून त्याच्या वडिलांनी सुद्धा त्याला खाली काढून ठेवलं त्या फासावरून आणि त्याच फासावर राजेंद्र पैलवार यांनी सुद्धा आत्महत्या केली। इतकी भयान आणि दर्दनाक अशी घटना आहे, म्हणजे ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे। मागे 8 वर्षापूर्वी पण नांदेड जिल्ह्यातच किंवा मराठवाड्यातली घटना आहे। एका शेतकऱ्याच्या मुलीनं तिला एसटीचा पास खरेदी करायला पैसे नसल्यामुळे, फक्त 400 ते 500 रुपये नसल्यामुळे तिने आत्महत्या केली होती। म्हणजे इतकी दयनीय आणि भयान अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे। ह्या शेतकऱ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं 4 लाख रुपये कर्ज होतं। कर्ज नापिकी, शेतमालाला भाव नसणे याच्यामुळे त्यांना ते कर्ज फेडता आलेलं नाही आहे। आणि हा शेतकरी नरेंद्र मोदींचा आवडता शेतकरी होता। आवडता म्हणजे कोणता तुम्ही जर म्हणशाल तर सांगायचं झालं तर छोटा शेतकरी होता। भारतामध्ये 80% पेक्षा जास्त शेतकरी हे छोटे शेतकरी, म्हणजे सीमांत शेतकरी आपण ज्याला म्हणतो, ज्यांचं जमीन धारणा क्षेत्र फक्त 5 एकरापेक्षा कमी आहे, असा हा नरेंद्र मोदींचा आवडता शेतकरी। कारण ज्यावेळेस शेतकरी आवाज उठवतात, शेतकरी आंदोलन करतात, त्यावेळेस नरेंद्र मोदी असं सांगत असतात की हे मोठ्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। म्हणजे शेतकऱ्यांमध्ये दुई निर्माण करायची, जशी हिंदू मुसलमान पाडलं जातं तसं छोटे शेतकरी मोठे शेतकरी असा भेद पाडायचा आणि त्या भेद करून शेतकऱ्यांमध्ये भ्रम पसरवायचा आणि आपली सत्ता गाजवायची। म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटलं पाहिजे, ठीक आहे तो छोटा शेतकरी, हा लहान मोठा शेतकरी, मी कशाला यांच्यात सामील होऊ, असं त्यांचा तो आवडता छोटा शेतकरी होता। तर छोट्या शेतकऱ्यांचीच अवस्था ही सगळ्यात भयान आहे, याचं हे उत्तम उदाहरण आहे। फक्त कपडे आणि शालेय साहित्य जर घेऊ शकत नसेल शेतकरी, तर हे अपयश नक्कीच नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते, त्याचा बोहरा वाजलेला आहे। काँग्रेस सरकारच्या काळामध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते की शेतकऱ्यांची जर आत्महत्या होत असेल तर त्या तत्कालीन जे काँग्रेसचे सत्ताधारी होते किंवा मुख्यमंत्री होते यांच्यावर 302चा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मग आता तेव्हाचे विरोधी पक्षनेते म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळं, त्यांच्यावर राज्याच्या पालकत्वाची जबाबदारी असल्यामुळं जो खून झालेला आहे हा, किंवा जी आत्महत्या झालेली, आत्महत्या नाही आहे तर सरकार पुरस्कृत हत्या आहे, हा सरकारने केलेला खून आहे असं म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा त्यांच्याच म्हणण्यानुसार 302चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। खरं पाहिलं तर नरेंद्र मोदी यांनी 2018 पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे जे आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारी वारंवार किंवा दरवर्षी जाहीर केली जायची। तर 2018 पासून नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारची नाचक्की होऊ नये म्हणून हा जो शेतकरी आत्महत्येचा जो आकडा आहे हाच बंद करायचा, म्हणजे जाहीर करायचं बंद करून टाकलं। म्हणजे आकडेच जर आले नाही तर सगळं चंगाशी आहे, सगळं आलबेल आहे असं लोकांना वाटणार आणि त्याच्यातून हे जे शेतकऱ्यांची परिस्थिती ही दिसणार नाही। तर ह्या सगळ्या गोष्टीला यांचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे, म्हणजे शेतमालाची निर्यात बंदी करणे थोडे भाव वाढल्यानंतर,
थोडे भाव वाढल्यानंतर शेतमाल आयात करणे, शेतमालावर निर्यात शुल्क लावणे, असे हे सुलतानी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवायचं, शेतकऱ्यांचं पीक नेस्तनाबूत करायचं काम हे नरेंद्र मोदी करत असतात आणि त्याचाच हा परिणाम आहे. म्हणून ह्या पैलवार पिता पुत्रांनी आत्महत्या केलेली आहे, तर हा खून सरकार पुरस्कृत खून आहे, सरकारने केलेली हत्या ही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की फक्त छोट्याशा गोष्टीसाठी शेतकरी जर आत्महत्या करीत असतील तर ही खूप भयंकर गोष्ट आहे. आणि सोबत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की ABP माझाने ही बातमी दिलेली आहे. मीडिया पण आता मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्येबद्दल बोलत नाही, परंतु कुठंतरी छोटी कोपऱ्यात दिलेली बातमी इथं मी दाखवतोय. आणि हा स्क्रीनवर तुम्हाला फोटो पण दिसेल की शेतकऱ्या म्हणजे त्यांनी त्याचा मुलगा खाली उतरून ठेवलेला आहे, मृत झालेला, आणि स्वतः त्या शेतकऱ्यानं तिथं त्या झाडाला गळफास लावून घेतलेला आहे. शेतकरी दर अर्ध्या तासाला आत्महत्या करतो. ही भारतातल्या कृषी व्यवस्थेची भयान परिस्थिती आहे, भयान वास्तव. घड्याळामध्ये 30 मिनटं झाल्यानंतर अर्धा तास नाही होत, तर ज्यावेळेस एक शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस ह्या देशात अर्धा तास होतो. म्हणजे दर अर्ध्या तासाला शेतकरी आत्महत्या करतो, हे या भारतातलं सत्य आहे. परंतु ही जी दर अर्ध्या तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते भारतामध्ये, ही फक्त रेकॉर्डवर असलेल्या शेतकऱ्यांची, म्हणजे ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांच्याचबद्दल ही याचा आकडा आहे. परंतु जर म्हणजे आता ओमकार पैलवार याची जी आत्महत्या आहे ही शेतकरी आत्महत्या म्हणून मोजली नाही जाणार. फक्त आता याच्यात राजेंद्र पैलवार म्हणजे त्याचे मुलाचे जे वडील आहे त्यांच्या नावावर जर शेती असेल, म्हणजे त्यांच्या नावावर शेती असणारच आहे, जी काही 2 एकर शेती त्यांना सांगितलेली अल्प भूधारक आहे, तर त्यांनाच फक्त शेतकरी आत्महत्या म्हणून गणलं जातं. परंतु त्यांच्या घरातला जर इतर व्यक्ती असेल की जो शेतकरी दुरावस्था, शेतीची दुरावस्था, शेतकऱ्यांची दैन्य अवस्थेमुळे जर आत्महत्या करीत असेल तर ती शेतकरी आत्महत्या म्हणून गणली जात नाही. त्याला वेगळं कारण दिलं जातं, वेगळं नाव दिलं जातं. म्हणजे ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांनाच शेतकरी आत्महत्या म्हणून दाखवलं जातं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की रेकॉर्डवर जेवढे शेतकरी आहे ज्या अर्ध्या तासाला आत्महत्या करतात त्याच्यापेक्षा जास्त भयान परिस्थिती वास्तविक म्हणजे त्याच्या दुप्पट परिस्थिती आहे. म्हणजे दर 15 मिनिटाला शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातली व्यक्ती आत्महत्या करीत असते भारतात. आणि ह्या भयान अवस्थेला नरेंद्र मोदी आणि यांचं जे सरकार आहे, यांचा जो शेतकरी विरोधी धोरण आहे, वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेण्याची यांची जी मानसिकता आहे ही याला कारणीभूत आहे. पैलवार कुटुंबियांना आपण श्रद्धांजली वाहूया आणि थांबूया. धन्यवाद.